भली हुई सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ। नर्मदेच्या तीरावरती यज्ञ करणाऱ्या बळीच्या दरबारात बटूहून वामन स्वरूपात भगवान स्वतः आले। का वात्रा विक्रमत्रय दत्तंजलन दीयताम, आणि सिंहासनावर बसलेल्या बळींनी विचारलं, स्वस्ति स्वागतम वदविदो किम दीयताम मेदिनी, मी खुश आहे, बोल काय पाहिजे अपेक्षित आहे ते। वामन हसले आणि त्यांनी विचारलं, विक्रमत्रय दत्तंजलन दीयताम, मला 3 पावलं भूमी द्या। फार मोठी कथा आहे भागवतातली, वेळ कमी आहे। बळी म्हणाले, हो मी देण्यासाठीच बसलो इथे। तेव्हा न डगमगता एक पाय उचलला आणि एक पाय, तुमच्याकडची कथा सांगतो नाशिक जिल्ह्यातली, या चरित्राशी निगडित कथेतल्या, एक पाय ब्रह्मलोकात पोहोचला धवणसर, आणि ब्रह्मलोकात वामनाचा पाय पोहोचल्यानंतर ब्रह्मदेवाची अर्धांगिनी धर्मपत्नी अचानक दचकली। ती म्हणली, अहो तुम्ही जगत निर्मिती करतेत, हे नेमकं वर काय आलंय? ते म्हणाले, हा भगवंताचा पाय आहे। मग काय करावं लागेल? म्हणजे पाद्यपूजा, बाकी काय, याला पादप्रक्षालन। मग नवरा बायकोनी कमंडलूतलं पाणी घेतलं आणि वामनाच्या पायाची पाद्यपूजा केली। पाद्यपूजा केल्यावर ते पाणी तीर्थ रूप होऊन सह्याद्रीच्या पाठारावरती सांडलं आणि त्याचं गंगेत अवतरण झालं, अशी कथा आहे। आणि त्या गंगेचं उगमस्थान नाशिक जिल्ह्यात त्रिंबक ठरलं। ही कथा तुमच्याकडची आहे, तुम्ही गौतमांची कथा स्वतंत्र ऐकत आहात, भगीरथांचे प्रयत्न स्वतंत्र ऐकत आहात, मी सांगितली कथा स्वतंत्र आहे। तेव्हा बळीची आई म्हणाली वामनाला, बास माझाच परम भाग्य आहे, आमचं कुळ धन्य आहे, आम्ही सगळे आनंदी आहेत। सभेतले लोक म्हणायला लागले, कसं काय मातोश्री? ती म्हणाली, काय सांगू, भली हुई सती न गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ। या शब्दाचा अर्थ असा आहे की दान नावाचा गुण अत्यंत महत्वाचा आहे, आणि तो दान देताना आपला हात डगमगला नाही पाहिजे, दातृत्व नावाचा गुण असला पाहिजे। अहो एकाला दान शब्द ऐकला की डोकं दुखायचं। दान, मग ते अन्नदान असेल, रक्तदान असेल, मतदान असेल, द्रव्यदान असेल, वस्त्रदान असेल, भूमिदान असेल, गोदान असेल, सुवर्णदान असेल, ताम्रपट दान असेल, त्याचं डोकं दुखायचं दान शब्दाने। एक दिवस चुकून काय झालं, त्याच्या झोपीत त्याच्याकडनं 1 रुपया 1 आणा येणाऱ्या याचकाला देण्यात आला। तुकोबाऱ्याने या प्रकरणाचं टिप्पण केलं, महाराजांनी अभंगच दिला। ते म्हणाले, धर्म करता ऐके काणी आणि बांधे निजोनी डोक्यासी, 1 आणा दिला त्याला 2 दिवस झोप नाही, 1 आणा गेला, 1 आणा गेला, 1 आणा गेला, 1 आणा गेला। एक वाक्य बोलू का तुम्हाला मी? तुम्ही 1 आणा देवाला समर्पित करा, कळण्यासाठी सांगतो। रुपयातले 4 आणे 25% देवाला समर्पित करा, 75% परमात्मा तुम्हाला दान दिल्याशिवाय राहत नाही। हस्तस्य भूषणम दानम, कंठम सत्यस्य भूषणम, हाताने दान करणं हा हाताचा दातृत्व गुण आहे, आणि सत्य बोलणं हे कंठाचं भूषण आहे। म्हणून हे 2 प्रकरण सप्ताहात अपेक्षित आहेत, ते करायला पाहिजेत। आणि आईवडिलांच्या प्रती अंतःकरणपूर्वक हा मातृपितृ सोहळा मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा मखमलाबादचा होतो। आईवडिलांच्या प्रती अत्यंत सुंदर आहे। सकळ तीर्थांची अधुरी आहे, जी एका माता पितर आहे। जगातल्या सर्व तीर्थक्षेत्रापेक्षा मातृपितृ सेवाधाम नावाचं प्रकरण धर्मपीठ थोरलंय, म्हणून त्याकडं तुम्ही विशेष लक्ष केंद्रित करून भेदा पलीकड जाऊन एक संघ होऊन ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, नाथराय, सकल संतांचे विचार
कीर्तन भजन प्रवचन कथेच्या माध्यमातून श्रवण करून आपलं जीवन परिवर्तनवादी करावं, आत्मचिंतन करावं, संत वाङ्मयाचा यथार्थ अभ्यास करावा, वा ज्ञात्या लोकांचं श्रवण करून आपल्या जीवनाचा उद्धार करावा. घर फक्त घरासारखं बांधलेलं नसावं, तर घरातली माणसं मन मंदिराने पवित्र व्हावीत, एवढी भावना व्यक्त करून आजच्या कीर्तन सेवेला विराम. आणि ज्या संतांनी तुमच्यावर माझ्यावर अगणित उपकार केले, आणि अजून एक वाक्य बोलून तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या मी घेणार आहे. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या वारकरी तत्वज्ञानाचं आणि वारकरी परंपरेचं भारतात आद्य गुरुघर कोण असेल तर नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर आहे. आद्य गुरुघर, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. विश्व व्यापकता आहे, त्यामुळे महाराष्ट्र काय, गोवा काय, पंजाब काय, उत्तराखंड काय, हिमाचल काय आणि मध्य प्रदेश काय, सगळे विश्व व्यापकता. विश्वगुरु तुमच्या जवळ आहेत. श्रीमंत निवृत्तीनाथ, त्रिकंटक नगर, त्र्यंबक, नाशिक. सिनेमाचं निर्माण श्री दादासाहेब फाळक्यांच्यासारखी सत्पुरुष इथंच. कुसुमाग्रजांची प्रतिभा याच नाशिकात, याच नाशिकात, याच नाशिकात. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. इथेच सर्व समाजाला पाण्याची विहीर खुली करण्यात आली येवल्याला. हे नाशिक मोठं पवित्र उदात्त व्यापक आहे. देखणं जटायू पंख छेदन टाकेत नाशिक जिल्हा. सांगावं तेवढं कमी आहे. प्रभू रामचंद्राची प्रत्यक्ष पाऊल. रामक्षेत्रे राम अस्मिन वर्तमाने, देशे गोदावर्या हा दक्षिण तीरे. यात प्रभागात रामचंद्रांच्या पावलांची पवित्र ठसे. काळा राम आणि गोळा राम याच पवित्र मातीत, पवित्र मातीत सीतेचं राहणं आणि नाणी ही पवित्र याच पंचवटी तीर्थक्षेत्रात. खरदूषणादी पापकृत्य करणाराचा वध इथेच. नको तसं वाईट वर्तन करणारीचा वध याच नासिकात. शूरपणका केवढं मोठं पवित्र तीर्थक्षेत्र आहे हे. म्हणून भारतीय सारस्वतात महाराष्ट्र संत प्रकरणात त्र्यंबक नाशिक हे आमच्या सगळ्यांचं धर्मगुरुपीठ आहे. या पवित्र तीर्थाला अभिवादन. आणि जागतिक लेवलला बाकीच्या तीर्थांची नावं महाराष्ट्रातल्या लोकांना सांगावी लागतात, पण आम्ही कुंभात जेव्हा जातो, कहाँ से आए हो, तिकडचे साधू विचारतात कहाँ से हो. म्हणलं की नाही बीड उस्मानाबादला, तो एक क्या होता है कहाँ है असं विचारतात. बम्बई भी हाँ अच्छा ओ बड़ा नगर है इतना जानते. आणि सांगितलं ना हम नासिक त्र्यंबक से, अच्छा कुंभ क्षेत्र है, बढ़िया, आइए महाराज जी पधारो, बैठो बैठो बैठो. हा आदर आहे, ही धमक आहे. म्हणून माझा जन्म जरी बीड जिल्ह्यातल्या नवगण राजुरीचा मराठवाड्यातला असला तरी गेल्या अनेक वर्षापासून माझी कर्मभूमी नाशिक तीर्थक्षेत्र बनलेली आहे. मग विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा पवारांच्या सारखी माणसं किंवा अनेकविध श्री पठाडे महाराजांच्या सारखी माणसं, देगलूरकरांची ज्ञानेश्वरी, सगळ्यांनाच उत्तमोत्तम श्रोता आणि अभ्यासक वर्ग जर कुठे मिळत असेल तर पुण्यानंतर तो नाशिकात मिळतो. हे आमचं सगळ्यांचं परम भाग्य आहे. गायक वादक उत्तम मला लाभले. वेळ अधिक झालाय, मलाही झेप होत नाही, पण कधी कधी ही विराट समुदायाची सभा पाहिल्यावर नेत्याला जसं स्फुरण येतं तसं मी धर्मनेता आहे. लोकनेता आणि धर्मवेत्ता असे दोन प्रकरण आहेत. आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे कौल, स्माईल, प्रतिभा संपन्नता, मान हलणं, रिस्पेक्टिव्ह चिंतन यामुळे वक्ता फुलल्या जातो, डुलल्या जातो, डुलल्या जातो. वाघ म्हातारा असतो पण डरकाळी फोडतोच ना. म्हणून मला आनंद वाटला, समाधान वाटलं. ही कीर्तन तुमच्या सगळ्यांच्या चरणी वाक्पुष्प समर्पित करून आजच्या कीर्तन सेवेला विराम. आणि संतांची कृतज्ञतापूर्वक एकदा नित्यस्मरण आपण करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान हाथ वर हाथ एक साथ. ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली.
विवाह कमिटीच्या ज्येष्ठ पातळीवरती विचार विनिमय करून भैरवी नावाची चाल कपात करण्यात आलेली आहे. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल.